आज आपण पाहतोय प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये जे बाह्य रुग्ण जे आहेत म्हणजे ओपीडीला जे येणारे रुग्ण आहेत त्यांना आता या संपाचा सामना जो आहे तो करायला लागतो आणि आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या ठिकाणी केस पेपर मिळतात ते तो विभाग जो आहे तो पण बंद आहे आणि आपण पाहू शकतो खाली मोठ्या प्रमाणात ही रांग जी आहे ती लागलेली आहे आणि लोक प्रतीक्षेत आहेत आता ही खिडकी कधी उघडेल आणि कधी त्यांना केस पेपर मिळेल त्यांचा उपचार कधी होईल। मात्र आज डॉक्टरांनी संप पुकारलाय आणि त्यामुळे या रुग्णांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करायला लागतोय। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। क्या कहोगे आज यहाँ पे आप कब से आए हो? आज ही पहली बार है। और आज जो है बंद है तो क्या कहोगे इसके बारे में? बच्चे हम लोग भिवंडी से आए हैं, बच्चे की तबीयत खराब है, उसको बुखार हो रहे, चढ़ उतर के बाथरूम भी बहुत हो रही, इसलिए हम लोग उतने दूर से आए। ये एडमिट था अभी कुछ दिन पहले, चेकअप के लिए बुलाया गया था, इसलिए हम लोग आए, इतने दूर से आए हैं देखने के लिए कि मतलब इधर आके ये बंद ही है। आपण पाहतोय आता साम टीव्ही या ठिकाणी पोहोचल्यानंतर हे रुग्णालयातील खिडकी जी आहे केस पेपरची ती सुरू झालेली आहे आणि लोकांची लगबग बघा की मोठ्या प्रमाणामध्ये इथे रांग लागली होती आणि आता केस पेपर सुरू झालेला आहे त्यामुळे लोकांनी रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत। आपण या रांगेमध्ये असलेल्या लोकांशी देखील बातचीत करूया, त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगाल, तुम्ही कधीपासून इथे उभे आहात? 10 बजे तक खड़ी है, अभी तक नहीं मिला ना। हाँ हाँ अभी खुल रहा है। आप राह देख रहे थे, कब चालू? अभी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी साम टीव्हीने जेव्हा कॅमेरा ओपन केला आणि त्यानंतर ही खिडकी जी आहे ती ओपन झालेली आहे आणि आता रुग्णांना इथे उपचार मिळायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन गणेशसह जयश्री मोरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। संप पुकारलेला आहे, ओपीडी आहे, ओपीडी मधले जे पेशंट आहेत आता तुम्ही पाहताय मोठी रांग लागली आहे मात्र त्यांना जाता येत नाहीये, याचा परिणाम रुग्णांवरती झालाय का? रुग्णांवरती परिणाम तर होणारच आहे नक्की, पण सरकारला पण समजायला पाहिजे की ते काय करताय। आता आमचं शिक्षण एवढं 5-6 वर्षाचं असतं, 5.5 वर्षाचं आमचं शिक्षण असतं, त्यातनं आम्ही ज्ञान घेतो सगळं मेडिसिन्सबद्दल, जे ॲलोपॅथी जे आता मॉडर्न मेडिसिन आहे त्याबद्दल, आणि सरकार म्हणते की त्यांचा एक कोर्स करून त्यांना जे लायसन्स देऊन देणार मीन्स ती गोष्ट लिगलाइज करतायत ती चुकीची गोष्ट आहे आणि आम्हाला म्हणून आम्ही त्याचा विरोध करतोय एक प्रकारे। आणि सगळ्यांना कळायला पाहिजे की नेमकं आमचे प्रॉब्लेम्स काय ते कळायला पाहिजे, म्हणून रुग्णांनाही कळायला पाहिजे, म्हणून त्यांचं एक वे ऑफ आमचं प्रोटेस्ट आहे। तुम्ही काय सांगाल, आता मोठ्या प्रमाणात सगळ्याच रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे, ओपीडी जे आहे बाह्य रुग्ण जे आहे ते आता बंद झालेलं आहे आणि याचा परिणाम जो रुग्णांचा विचार करूनच आज आम्ही हा संप करतोय, कारण भविष्यात होणारे हे जे मिक्सोपॅथी जी आहे ही जर अस्तित्वात आली तर रुग्ण कल्याणावर याच्यावर परिणाम होणार आहे। सध्याच्या घडीला प्रत्येक पॅथी आणि त्याचं रजिस्ट्रेशन हे डिफरंट ठेवलेलं आहे, कारण कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन नको आहे। पण डाऊन द लाईन उद्या या पॅथीचा गैरवापर करून 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून बॅकडोर एंट्री करून या पॅथीमध्ये जर एखादी गोष्ट करू इच्छित असेल आणि त्याचा जर दुष्परिणाम झाला तर तो पेशंटवरच होणार आहे। या लॉंग टर्म विचार करून आम्ही सध्या हे आंदोलन करतोय। सरकारने पण याचं लवकर कॉग्निजन्स घ्यावा आणि लवकरात लवकर गोष्टीचा या निकाल लावावा व ही पॅथी किंवा हे रजिस्ट्रेशन प्रत्येक हे सेपरेट असल्यामुळे अशी पद्धतीची मिक्सोपॅथी अस्तित्वात येऊ नये। कुठलाही एखादा ब्रिज कोर्स करून 10 वर्ष एक्सपिरियन्स असणाऱ्या डॉक्टरवर 10 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन एखादा डॉक्टर याच्याबद्दलचं हे ज्ञान प्राप्त करून ती गोष्ट पुढे घेऊन जातो, पण एखादा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून ते ज्ञान पूर्णपणे एखाद्याला येत नाहीये आणि एखादा कोर्स करून या अशा पद्धतीची जी बॅकडोर एंट्री आहे याचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्रामध्ये सगळेच जे आज महाराष्ट्रात सगळेच जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयामध्ये आता संप पुकारण्यात आलेला आहे आणि याचा जो परिणाम आहे बाह्य रुग्ण जे आहेत त्यांच्यावर होतोय, ओपीडी बंद आहेत आणि लोक सकाळपासून येऊन बसलेले आहेत, काय सांगाल? नाही, प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये म्हणजे मी विशेषतः सायन रुग्णालयाचा अधिष्ठाता म्हणून की सायन रुग्णालयामध्ये ओपीडी बंद नाही, ओपीडी सर्व्हिसेस आमच्या सगळ्या चालू आहे। आणि ही जी नोटीस आहे आम्हाला मार्डने काल दिलेली आहे, काल संध्याकाळी नोटीस आल्यानंतर
तसा आम्हालाही अवधी कमी मिळाला, पण त्या कमी अवधीमध्ये आम्ही ओपीडी सर्व्हिसेस चालू ठेवतोय. मात्र सर आपण बघितलं तर आता मोठ्या प्रमाणात तिथे रांग होती आणि जे केस पेपर्स आहेत ते बंद होते, त्याचे काउंटर बंद नाही, होते. थोडंसं मधल्या काळामध्ये मला असं वाटतं की गाईडलाईन्स दिल्यानंतरही काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि ते लगेच सॉर्ट आउट केलेलं आहे. आणि सगळ्या HODशी मी स्वतः बोललेलो आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांच्याकडे सगळे फीडबॅक घेतलेत, सगळे ओपीडीचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत मी. त्यामुळे सगळे ओपीडीच आहेत. मधल्या काळात काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि सगळ्या परत सगळ्या व्यवस्थित सुरू केलेल्या आहेत. नक्कीच सर, काय सांगाल हे जे संप पुकारण्यात आलेला आहे, डॉक्टरांच्या मागण्या आहेत, काय सांगणार त्यावर? नाही, डॉक्टरांनी प्रामुख्याने 3 मागण्या दिलेल्या आहेत. त्याच्यातली जी एक पहिली मागणी त्यांची आहे, ही मागणी आमच्याशी म्हणजे महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे की महाराष्ट्र शासन होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देत आहे आणि त्याच्या विरोधात त्यांनी ते हा संप पुकारलेला. ही त्यांची प्रमुख मागणी आहे की होमिओपॅथिक डॉक्टर्सना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देऊ नये. आणि बाकीच्या ज्या 2 त्यांच्या मागण्या आहेत, तर त्याच्यामध्ये दुसरी मागणी जी आहे की जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत मार्डचे, त्यांचे जे काही इश्यूज आहेत म्हणजे ते आता प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बदलत राहतील. प्रत्येक काही ठिकाणी हॉस्टेलचे इश्यू असतील, काही ठिकाणी कॅन्टीन फॅसिलिटी असतील किंवा इतर काही असतील, तर ते इश्यू सॉर्ट आउट करावेत, हा त्यांचा दुसरी मागणी आहे. आणि तिसरी जी आहे की प्रोटेक्शन ऑफ एस्टॅब्लिश्ड मेडिकल एज्युकेशन स्टँडर्ड्स, प्रोफेशनल स्टँडर्ड्स आणि पेशंट सेफ्टी. आता हा त्यांनी मुद्दा लिहिला आहे, पण याच्यामध्ये त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे किंवा काय गॅप्स आहेत हे त्यांनी कळवलेले नाही आहेत. आम्ही नंतर त्यांच्याशी चर्चा करू आणि मग चर्चेअंती त्यांच्याकडनं जे काही आम्हाला मिळतील त्यानुसार आम्ही त्यावर कारवाई करू.